नमस्कार. आज आपण 300 क्रमांक फॉर्म जो फेब्रुवारीमध्ये इंट्रोड्यूस झाला होता तो कसा भरायचा ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण विभाग 1 पासून सुरुवात करूया. इथे लाईफ ॲश्युअर्डचं नाव, प्रथम वडिलांचे नाव, आडनाव असं द्यायचं. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा तुमच्या कुठल्याही भाषेमध्ये लिहू शकता. आता हा फॉर्म आपला मराठीमध्ये असल्यामुळे इथे आपण मराठीमध्ये लिहूया. मी माझ्याच नावाने प्रयत्न करतो लिहायचा. आनंद विष्णू ठाकूर. त्यानंतर इथं लाईफ ॲश्युअर्डच्या वडिलांचं नाव विष्णू अंभव ठाकूर. त्यानंतर आईचं नाव. ह्या गोष्टी नवीनमध्ये ॲड झालेल्या आहेत. त्यानंतर पुरुष आहे, स्त्री आहे. पुरुषला टिक केलं आपण. नंतर वैवाहिक स्थिती म्हणजे या ठिकाणी विवाहित असं लिहायचं आहे. पत्नीचं संपूर्ण नाव किंवा जर लेडीज असेल तर इथं पतीचं नाव लिहायचं आहे. पत्नीचे संपूर्ण नाव. इथं फक्त नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर जन्मदिनांक जो विचारलेला आहे तो लाईफ ॲश्युअर्डचा विचारलेला आहे. म्हणजे माझी 4/12/1983 म्हणजे अंदाजे वय 36 वर्षे. मागील दिनांकाचे वय जवळच्या जन्म विमा हप्ता काढण्यासाठी लागू होईल असं इथं दिलेलं आहे. जन्मस्थळ कुठलं आहे ते इथं टाकायचं आहे. ठीक आहे. ते पाहिल्यानंतर पाठीमागच्या पानावरती इथे वयाचा दाखला विचारलेला आहे. म्हणजे आपण कुठलं डॉक्युमेंट याच्यासोबत जोडणार आहोत. पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर इथं आपण ते देऊ शकतो. आता जसं मी माझं पॅन कार्ड देतो आहे, पॅन कार्ड लिहिलं आहे. नंतर 11वा प्रश्न आहे राष्ट्रीयत्व. म्हणजे इथं तुम्ही कुठल्या देशाचे नागरिक आहात. मोस्टली आपण सगळे भारतीयच असतो, त्यामुळे आपण भारताचे नागरिक. जर NRI असेल तर इथं कुठल्या देशाचा नागरिक आहे ते तिथं लागलं. नागरिकत्व पुन्हा अजून वापस भारतीय. संपर्कासाठी पत्ता 13 नंबरला. संपर्कासाठी पत्ता म्हणजे इथं आपल्या जिथं आपण सध्या वास्तव्यास आहोत तिथं तो पत्ता लिहायचा आहे. जो परमनंटपासून वेगळा असेल तरी चालेल किंवा तुमच्या डॉक्युमेंटवरती वेगळा आहे आणि तुम्ही आत्ता राहता या पत्त्यावरती, तर सध्या तुम्हाला जो कॉन्टॅक्ट करण्यासाठी जो पत्ता टाकायचा आहे तो इथं टाकायचा आहे आपल्याला. आता जसं मी इथं टाकतो B3 1001 कुशल स्वर्णाली खराबवाडी. जिल्हा पुणे, देश भारत. पिनकोड 410-501. या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. कायमचा पत्ता. जर ह्याच्यापेक्षा वेगळा कुठला पत्ता असेल तर तो इथं टाकायचा आहे. अदरवाईज इथं ॲज अबो करायचं आहे वरीलप्रमाणे. सर्व वरीलप्रमाणे येईल इथं. म्हणजे मी हे डू केलं इथं. त्यानंतर हेवा स्थिती. तुम्ही निवासी भारतीय आहात, अनिवासी भारतीय. जर भारताबाहेरील असेल, जसं NRIचं आपण बोललो, NRI असेल तर इथं अनिवासीला इथं टिक करायचं जे कुठलं त्याचं लागू होईल ते. अन्यथा आपण हे इथं असं कट करणार आहोत. इथं हे झाल्यानंतर KYC व PML दिलेलं आहे. इथं आपण आयकर निर्धारित आहात का, म्हणजे लाईफ ॲश्युअर्ड हा इन्कम टॅक्स भरतो किंवा नाही. जर भरत असेल तर हो करायचं, अन्यथा नाहीला टिक करायचं. आता इथं मी भरतो म्हणून मी हो केलेलं आहे. इथं पॅन क्रमांक टाकायचा आहे. असेल तर टाकायचा अथवा नाही टाकला तरी चालतो. पण जर इन्कम टॅक्स भरत असेल तर पॅन कार्ड टाकणं आवश्यक आहे. ओळख पटविण्यासाठीची माहिती म्हणजे एखादी खून वगैरे असेल तर का, तीळ असेल तर का. आता इथं आपण डाव्या हातावर तीळ म्हणजे ही आपण ओळखीची खूण इथं टाकली. त्याच्यानंतर पॅन कार्डची प्रत जोडली नसल्यास माहिती द्यावी. म्हणजे पॅन कार्ड जर जोडलं नसेल तर आपण इथं अजून काही ओळखीचा
पुरावा द्यायचा आहे. म्हणजे ओळखीचा पुरावा म्हणजे आता इथे आधार कार्ड दिलं असेल, आधार क्रमांक वगैरे, ठीक आहे. पण आता आपण पॅन कार्ड दिल्यामुळे याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजे एज्युकेशन काय झालेलं आहे पार्टीचं. इथं माझं एज्युकेशन BA, सध्याचा व्यवसाय, नोकरी, उत्पन्नाचा स्रोत, सध्याच्या नियोक्त्याचे नाव म्हणजे कंपनीचं नाव, भारतीय आयुर्विमा महामंडळ. इथं कामाचं निश्चित स्वरूप म्हणजे माझे डेजिग्नेशन काय आहे किंवा माझं काय काम असतं ते आपण इथं टाकायचं आहे. कामाचे निश्चित स्वरूप आता ते विकास अधिकारी, विकास अधिकारी. इथं आपण हे केलं. नोकरीचा कालावधी 6 वर्षे. 6 वर्षापासून मी इथं आहे. जर मी नुकतंच लागलं असेल तर जे काय असेल ते टाकायचं इथं. इथं अंदाजे उत्पन्न टाकायचं आहे, वार्षिक उत्पन्न जे काय असेल ते. जर पार्टी सैन्य दलामध्ये आर्मीमध्ये असेल तर इथं त्या गोष्टी इथं टाकायच्या आहेत. असेल तर येस करायचं, हो करायचं इथं. आणि कुठल्या दलामध्ये आहे, कुठल्या पोस्टवर आहे, कुठल्या हुद्द्यावर आहे, तिथे वैद्यकीय मेडिकल चेकअप सारखं होत असतात. तर लास्ट जी लेटेस्ट जी झालेली आहे त्याची तारीख इथं टाकायची आहे. आता मी इथं नसल्यामुळे मी इथं हे पूर्ण कट केलेलं आहे, ठीक आहे. चौथ्यामध्ये पहिलं, आपला व्यवसाय एखाद्या विशिष्ट जोखमी संबंधित आहे का. म्हणजे काही तुमच्या व्यवसायामध्ये कुठला धोका आहे का, नाही. किंवा कुठला घातक छंद आहे का, पॅराग्लायडिंगचा छंद आहे का, नाही का. तर इथं नाही असं लिहिलेलं आहे. कुठला फौजदारी अथवा नागरी गुन्ह्यासाठी आपणास भारतातील अगर विदेशातील न्यायालयाने दोषी ठरवले होते का, नाही. राजकारणाशी आपला संबंध आहे का. जर एखादी व्यक्ती राजकारणामध्ये असेल तर त्याचा काही संबंध आहे का ते पण इथं नमूद करायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सध्याचा विमा म्हणजे ज्याची आपण पॉलिसी काढतोय त्याच्या पूर्वीच्या पॉलिसी काही आहेत का, असतील तर त्या पुढील पानावर आपल्याला इथं नमूद करायचं आहे. त्या ठिकाणी पेज क्रमांक 4 वरती इथं पॉलिसी क्रमांक टाकायचा आहे. विमा कंपनी कुठल्या कंपनीकडनी, LICची आहे, कुठली आहे, नाही का. जोखीम म्हणजे किती लाखाची पॉलिसी आहे, गंभीर आजार, विमा रक्षण, अपघाती इन्शुरन्स दिलेला आहे का, प्रारंभ तिथी म्हणजे काढलेली तारीख, पुनरुज्जीवन तारीख म्हणजे रिवायवल कुठल्या तारखेला केलं होतं ती तारीख इथे टाकायची आहे. आणि सामान्य दराने म्हणजे त्याच्यावर कुठला एक्स्ट्रा लोड लावला नव्हता ते पण इथं आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. मेडिकल केलं होतं किंवा विदाऊट मेडिकल. आणि चालू स्थितीमध्ये त्या पॉलिसीची काय कंडिशन आहे, इन्फोर्स आहे, लॅप्स आहे किंवा काय आहे ते इथं आपण नमूद करायचं आहे. आणि जर कुठलीही पॉलिसी नसेल तर आपण इथं काट दिलेला आहे. त्याच्यानंतर क्रमांक 14चा प्रश्न, आपल्या भारतीय महामंडळ अन्य किंवा कंपनीस आपल्या जीवितावरील दिला एखादा प्रस्ताव आजपर्यंत जर काढून घेतला म्हणजे प्रलंबित केला होता का, नाही. म्हणजे LIC काही काही वेळेला पॉलिसी बंद करत असते, रद्द करते की आता आम्ही तुम्हाला पॉलिसी देऊ शकत नाही. किंवा जादा दराने अथवा बोजासह स्वीकृती केली होती का, नाही. प्रस्तावित अटी शर्तीपेक्षा अन्य शर्तीवर मान्य केला होता का, नाही. जुना पॉलिसीज नव्हता त्यामुळे याचं उत्तर नाही येणार आहे इथं, नाही. आता 6 क्रमांकाचा मुद्दा आहे वारसदार म्हणजे नॉमिनी. इथं नॉमिनी आपण कुणाला करणार आहोत, फक्त नाव टाकलं तरी चालतं. आता हिस्सा, एकच नॉमिनी आहे म्हणून त्यामुळे 100% शेअर येईल इथं, किंवा 2 नॉमिनी असतील इथं तर 50-50% किंवा आपल्याला जो पाहिजे तो हिस्सा आपण इथं देऊ शकतो. इथं वय टाकलं आणि नाते काय आहेत. जर हा नॉमिनी अल्पवयीन असेल म्हणजे 18पेक्षा खाली असेल तर इथं एखाद्या मोठ्या व्यक्तीचं नाव लागतं ज्याचं वय 18पेक्षा जास्त आहे आणि त्या नॉमिनीशी नातं काय असं असून इथं त्याची सही पण घ्यावी लागते. पण आता नॉमिनी मेजर असल्यामुळे यात सही लागणार नाही. आता इथं नॉमिनीचं हा नवीन एक मुद्दा इथं ॲड केलेला आहे की नॉमिनीचं इथं तुम्हाला ओळखपत्राचा काहीतरी क्रमांक टाकायचा आहे. सपोज तुम्ही पॅन कार्ड बघितलं असेल, आता या नॉमिनीचं आपण इथं पॅन कार्ड टाकूया, PUDPK 6085E. आपण नॉमिनीचं पॅन कार्ड क्रमांक इथं टाकलेला आहे, पॅन कार्ड. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो
बँक खात्याचा तपशील म्हणजे कुठल्या खात्यामध्ये तुमचं अकाउंट आहे. खात्याचा प्रकार बचत किंवा चालू खाते. आता माझं अकाउंट आहे ते सेविंग अकाउंट बचत खाते आहे. खाते क्रमांक इथे टाकलेला आहे आपण. खाते क्रमांक टाकला. इथे MICR कोड टाकायचा आहे आणि IFS क्रमांक. आता मला MICR तर नाही माहिती, IFS कोड आहे 1 2 3 4 5 6 आणि 5. हा आहे माझा IFSC कोड. त्याच्यानंतर बँकेचं नाव इथं टाकलेलं आपण ICICI बँक. याच्यासोबत कॅन्सल चेक जोडायला इथं यांनी सांगितलेलं आहे. कॅन्सल चेक पण आपण प्रपोजलसोबत जोडायचा आहे. गन गार्डन ब्रँच म्हणजे पत्तासुद्धा टाकला आपण इथं, पुणे 411-001. ज्याचा विमा उतरायचा आहे त्याचा मोबाईल क्रमांक. इथं मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID नमूद करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून LIC त्या नंबरवरती वेळोवेळी मेसेज पाठवत असते. तसेच ईमेलवरती सुद्धा रिमाइंडर्स किंवा जे काही LICचे चेंजेस वगैरे असतील तर त्या मेलवरती कळवले जातात. ज्याचा विमा उतरायचा आहे त्याची स्वाक्षरी म्हणजे इथे पहिली साईन येणार लाईफ ॲश्युअरची. पहिला विभाग संपला. त्यानंतर विभाग क्रमांक 2 प्रस्तावित योजना. विमा उतरवण्याचा हेतू काय. बचत आहे, टर्म प्लॅन असेल तर जोखीम संरक्षण आपण देतो, पण मोस्टली बचतला आपण या ठिकाणी टिक करतो. सदर प्रस्ताव हा कोणाच्या नावाने काढलेला आहे. व्यक्तिगत म्हणजे आता मी माझ्या स्वतःच्या नावाने काढलेला आहे म्हणून व्यक्तिगत. बाकी इथं ऑप्शन्स भरपूर आहेत. त्याच्यानंतर पुढचा थर्ड कॉलम येतो. आपण जे रायडर्स वगैरे देतो हे कुठल्या प्लॅनमध्ये आपण जर टर्म रायडर दिला असेल किंवा क्रिटिकल इलनेस दिला असेल तर इथं आपल्याला टिक करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट LICचा ॲक्सिडेंट बेनिफिट रायडर हा बाय डिफॉल्ट असतो, तो आपण बाय डिफॉल्ट देतो पॉलिसीसोबत. पण तुम्हाला ॲडिशनल असेल जसं चाइल्ड प्लॅन आहे तर PWB रायडर आपण देतो, तर इथं आपल्याला तुम्हाला फक्त एक छोटीशी खूण टिक करायचं आहे. आता इथं आपण कुठला प्लॅन दिला आहे 4 क्रमांकाला तो इथं दिलेला आहे. जीवन लाभ दिला 25 वर्षाचा 25/16. इथं किती सम ॲश्युर्ड आहे. उदाहरणासाठी आपण दिली 5 लाख रुपये. हप्ते भरण्याचा प्रकार वार्षिक, 6माही, तिमाही किंवा मंथली आहे तर इथं तसं दिलेलं आहे वार्षिक. टर्म रायडर घेतला आहे का. नाही. क्रिटिकल इलनेस रायडर घेतला असेल तर होय, अन्यथा नाही. ॲक्सिडेंटल बेनिफिट रायडर आपण घेतला आहे. जर पॉलिसी आपल्याला मागच्या तारखेपासून चालू करायची आहे तर इथं ती तारीख येते. जसं की आज तारीख आहे 8 एप्रिल, तर मला जर 1 एप्रिलपासून चालू करायची असेल तर मी तिथं 1 एप्रिल टाकू शकतो. नाही काय केलं तर आजची तारीख बाय डिफॉल्ट ती लागू करते. जर प्रस्ताव पोलीस खात्यामध्ये असेल तर इथं ह्या ऑप्शनला इथं आपण टिक करायचं आहे. पण आता आपण पोलीस खात्यामध्ये नाहीत त्यामुळे इथं आपण नाहीला हे करूया. वेतन बचत म्हणजे सरकारी एम्प्लॉई किंवा काही कंपन्यांमध्ये पगार कपात जे आपण म्हणतो ते असतात, त्यावेळेस ह्या गोष्टी इथं आवश्यक असतात. जसं पेईंग अथॉरिटी कोड म्हणजे PA कोड जे आपण बोलतो ना तो इथं लागतो आणि कुठल्या डिपार्टमेंटला आहे. तसंच ब्रँच आपल्या LICच्या कुठल्या ब्रँचला तो कोड लिंक आहे ते इथं आपल्याला नमूद करायचं असतं. पण या ठिकाणी आता मला वार्षिकच ठेवल्यामुळे मला काही पगार कपातची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे हे आपण कट केलं. आता पेज क्रमांक 5 पूर्ण झाल्यानंतर इथं पेज क्रमांक 6वरती जर पॉलिसी आपण कुठली लहान मुलांच्या नावाने काढली असेल आणि इथं प्रीमियम वेअर बेनिफिट रायडर जर घेतला असेल तर आपण त्यावेळेससुद्धा 300 क्रमांकचा फॉर्म भरत असतो. त्या ठिकाणी इथं आपणास इथं यस नो असं करायचं आहे. आपणास अति मान्य आहेत का, यस, आणि एवढंच फक्त एवढं वाचून यस किंवा नो करायचं आहे. आता ही पॉलिसी माझ्या नावाने असल्यामुळे इथं हे लागू होणार नाही. क्रमांक 6 आहे. जर आधारस्तंभ किंवा आधारशिला घेतली असेल तर इथं प्रश्न येतात. जर आधारस्तंभ असेल, जर ही पॉलिसी मी आधारस्तंभासाठी घेतली असेल तर सध्या त्या अस्तित्वात असलेल्या आधारशिला किंवा आधारस्तंभाच्या पॉलिसीचा एकूण तुम्हाला सम ॲश्युर्ड किती आहे, विमा रक्कम किती आहे ती इथं नमूद करायची आहे. किंवा ह्याच्यासोबतच आपण ॲडिशनल कुठल्या एका प्रपोजलमध्ये आधारस्तंभ किंवा आधारशिला घेतली असेल, त्यासाठी अप्लाय केला असेल तर आपण इथं टिक करायचं आहे.
पण इथं मला आवश्यकता नाही आहे. आता जीवन अमरसाठी सुद्धा हाच फॉर्म लागू होतो 300 क्रमांकचा. जसा आधी वेगळा असायचा तो लागू न होता आता जीवन अमरसुद्धा ह्यामध्येच लागू केला जातो. त्यासाठी सेपरेट प्रश्न आहेत. तुम्ही धूम्रपान करता किंवा न करता, काय आहे. आता हा जीवन अमरसाठी आहे त्यामुळे मी इथे कट केला. जर धूम्रपान करत असेल तर यस करा, इथं टिक करायचं आहे. नसेल तर इथं टिक करायचं आहे. त्यानंतर नवीन जी गोष्ट आता LICने या प्लॅनमध्ये ॲड केलेली आहे की लेवल सम ॲश्युअर्ड, ज्यामध्ये मृत्यूसमयी देण्यात आलेली रक्कम, मूळ रक्कम, इतकी रक्कम, सदर रक्कम संपूर्ण पॉलिसीमध्ये स्थिर राहील किंवा तुम्हाला वाढता इन्शुरन्स भेटतो. जीवन अमरमध्ये जे 2 बेनिफिट आहेत ते इथं तुम्हाला दोन्हीपैकी कुठलं बेनिफिट हवं आहे ते या ठिकाणी टिक करायचं. हे फक्त जीवन अमरसाठी लागू आहे, बाकीसाठी लागू नाही. त्याच्यानंतर 8 क्रमांकचा मुद्दा आहे. ज्याचा विमा उतरवायचा आहे त्याच्या तिच्या जीवितावरील एखादा प्रस्ताव अथवा बंद पडलेल्या पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाचा एखादा प्रस्ताव कचेरीकडे अथवा अन्य विभागाकडे सादर केला आहे काय, म्हणजे कुठली पॉलिसी बंद आहे आणि रिवायवलला दिलेली आहे का, किंवा या प्रपोजलसोबत पत्नी किंवा मुलांच्या जीवितावर एखादा प्रस्ताव अर्जाबरोबर दिला आहे का. असेल तर हो करायचं किंवा नाही करायचं. आता आपण इथं काही दिलेलं नाही त्यामुळे आपण इथं क्रमांक 8चे उत्तर झाल्यानंतर क्रमांक 9 येतो, दावा पूर्तता पर्याय. म्हणजे आपण मॅच्युरिटी सेटलमेंट जे आता नव्याने ॲड झालेलं आहे आपल्या बेनिफिट्समध्ये, तर ते घ्यायचं असेल तर यस करायचं आहे, म्हणजे होय करायचं आहे, किंवा नको असेल तर नाही करायचं आहे. किंवा जर डेथ बेनिफिट सेटलमेंट ते सुद्धा आपण नवीन आता नव्याने बेनिफिट ॲड झालेले आहे, ते हवं असेल तर यस करायचं अथवा नो करायचं. त्यानंतर आपल्याला पुढचे प्रश्न विचारलेले आहेत. क्रमांक 10, मान्यता. प्रस्तावित केलेल्या योजनेच्या अटी शर्ती आपणास पूर्णपणे समजल्या आहेत का. होय. फॉर्म कोण भरतं आहे, पॉलिसी होल्डर. ज्याला पॉलिसी काढायची आहे त्याला विचारलेले प्रश्न आहेत हे. त्याच्यानंतर प्रस्तावित योजनेच्या अटी व शर्ती आणि आपल्या विमा उतरविण्याच्या हेतूशी संबंधित अन्य कुठलीही माहिती विमा प्रतिनिधीने समजावून सांगितली आहे काय, म्हणजे एजंटने त्याला पॉलिसी माहिती समजावून सांगितली का. पॉलिसी होल्डरचं LIC पोर्टलवर नोंदणी केली आहे, म्हणजे त्याचा युजर ID वगैरे आहे का LIC पोर्टलवरती, असेल तर त्याची माहिती द्यायची आहे, अन्यथा इथं नाही असं टिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं पुन्हा एकदा स्वाक्षरी करायची आहे पॉलिसी होल्डरने. त्याच्यानंतर विभाग क्रमांक 3 चालू होतो, व्यक्तिगत व कौटुंबिक आरोग्य व सवयी याविषयी माहिती. आपली अचूक उंची किती आहे, शक्यतो त्याची उंची मोजून घ्यावी. आता मला माहिती आहे म्हणून मी इथे टाकतो 169 सेंटीमीटर आणि वजन अराउंड 74 kg. पण शक्यतो वजन विचारावं, पण उंची कमीत कमी आपल्यासोबत 1 मीटर पट्टी असावी की तुम्ही ती मोजून घेतली असावी. गेल्या 5 वर्षात एका आठवड्याहून अधिक दिवस आपण उपचार आवश्यक असलेल्या एखाद्या दुखण्यासाठी गेल्या 5 वर्षात आपण वैद्यकीय सल्ला घेतला आहे का, म्हणजे ॲडमिट वगैरे होतात काय, कुठला काही त्रास होता का. निरीक्षण, उपचार व अगर शस्त्रक्रियेसाठी आपण एखाद्या रुग्णालयात किंवा आरोग्यधामात वास्तव्य केले होते का. नाही. गेल्या 5 वर्षात प्रकृतीच्या कारणास्तव आपण कधी कामावरून गैरहजर राहिलात का. मोर दॅन 5 डेज जर आपण कामावर गेलोच नाही आहे आणि त्याचं कारण असेल की प्रकृती, तर तिथं नमूद करायचं आहे. आता इथं खाली दिलेलं आहे ईमध्ये, आपण खाली दिलेल्या व्याधींसाठी कधी त्रस्त होता का किंवा पूर्वी या व्याधींसाठी तपासणी केली होती का. तर आपण ते स्टेप बाय स्टेप पाहूया. क्रमांक 1, फुफ्फुसे, श्वसनाचा रोग, सततचा खोकला, अस्थमा, ब्रॉन्काइट्स यापैकी कुठलाही तुम्हाला मागे आजार झाला होता का मागच्या 5-6 वर्षामध्ये, तर उत्तर असेल नाही. उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, दमवाताचा ताप, छातीतील दुखणे, श्वास न घेता येणे, छातीत धडधड, हृदय किंवा अन्य धमन्यांचे आजार, म्हणजे हे आजार वेगवेगळे आजार इथं दिलेले आहेत. तुम्हाला कुठला आजार होत असेल तर होय करायचं आहे, बाकी तुम्हाला नाही असं उत्तर द्यायचं आहे. पेप्टिक अल्सर, कोलायटिक, कावीळ, ॲनिमिया, मूळव्याध आदी हे असेल तर यस अथवा नाही करायचं. किडनी प्रोटेस्ट किंवा मूत्रप्रणालीचे विकार, नाही असं करायचं आहे. त्याच्यानंतर पक्षाघात, मिरगी, वेड लागणे, सुन्नपणा, दुहेरी दृष्टी, चक्कर येणे, बेशुद्ध होणे, डोळ्याला जखम होणे, निद्रानाश, नर्व्स ब्रेकडाऊन, मेंदूचे नसांचे आजार असेल तर हो करायचं अथवा नाही करायचं तिथं. त्याच्यानंतर पुढचं आहे हर्निया, जलवृषण, व्हेरिकोसिन, नालवरण, व्हेरिकोज नसा, फिलारेसिस, हे यस असेल तर यस अथवा नो करायचं. 7वं आहे कॅन्सर, लुकेनिया, लिम्फोमा, ट्यूमर, सिस्ट, इथे सुद्धा मी नाही करतो, कुठल्याही प्रकारचा आजार नाही आहे. 8वं आहे दोषपूर्ण दृष्टी किंवा ऐकण्याची क्षमता किंवा कानातून श्राव होणे, कानातून पाणी येत असेल,
कुठला कान नाक गळ्याचा आजार असेल तर लिहायचा आहे अथवा नाही असं लिहायचं आहे. डायबिटीजच्या पेशंटसाठी आहे 9वा प्रश्न. मधुमेह झाला होता का? असेल तर हो करा, नसेल तर नाही. 10वा आहे हाड जोड मणक्याचे आजार. आपल्या सर्वांना माहिती आहे मोस्टली आपण ह्याचे उत्तर नाहीच असे लिहित असतो. मानसिक आजार, कुठला जुना रोग असेल, क्षयरोग असेल ते पण इथं ठीक आहे. 13वा प्रश्न हेपटायसिस किंवा एड्स HIV संबंधित कुठली स्थिती होती का? नाही. कोणताही अपघात झाला आहे, अपघातात कुठलं शारीरिक दोष किंवा विकृती अपंगत्व आलं असेल तर लिहायचं आहे. अन्य आजार आहेत का? नाही. इथपर्यंत पाहिल्यानंतर पेज क्रमांक 7पर्यंत पाहिल्यानंतर पेज क्रमांक 8 या ठिकाणी दिलेले मागचे आजार जर कुठलेही आपण तिथं होय असं नमूद केलं असेल तर वर नमूद मधील कुठल्याही प्रश्नाचे उत्तर हो असल्यास खालीलप्रमाणे माहिती द्या. जर हॉस्पिटलमध्ये भरती झाला असाल, डिस्चार्ज समरी व सर्व तपासणीचे कागद या प्रस्तावासोबत जोडावेत. तर या ठिकाणी काय लिहायचं आहे? आजाराचे स्वरूप म्हणजे कुठल्या प्रकारचा आजार झाला होता, निदान झाल्याची तारीख म्हणजे कुठल्या वेळेस आपण बरोबर तिथं दवाखान्यातनं डिस्चार्ज झाला ती तारीख टाकायची आहे. सध्या आपण तंदुरुस्त आहात का, त्याच्यानंतर किंवा अजून काही उपचार वगैरे चालू आहेत का, डॉक्टरांचं नाव पत्ता वगैरे जर असेल तर, अन्यथा सरळ ते कट करायचं आहे आपल्याला इथं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे व्यक्तिगत सवयी म्हणजे आपण मद्यपान करता का? असेल तर हो करायचं, नसेल तर नाही. त्याच्यानंतर नशाकारक कुठलाही ड्रग्स वगैरे असेल तर, त्याच्यानंतर मादक द्रव्ये, आपण गेल्या 60 महिन्यात म्हणजे गेल्या 5 वर्षात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ, सिगरेट, सिगार, बिडी जर वापरली असेल किंवा वापरत असाल तर ते लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपली नेहमीची प्रकृतिमान कसे आहे म्हणजे तब्येत कशी असते आपली? चांगली. हे झालं इथं. त्याच्यानंतर पुढचा आहे कौटुंबिक तपशील. आपले आई वडील, भाऊ बहीण, जीवनसाथी, मुले हे कधी हृदयरोगाने, हृदयघाताने, उच्च रक्तदाबाने, मधुमेह, नेत्ररोग, कॅन्सर, किडनीचे आजार किंवा पक्षाघात, तसे इतर अनुवंशिक रोग जसे TB किंवा इतर संसर्गजन्य रोग, हेपटायसिस, HIV यांनी आजारी किंवा पीडित आहेत का? असेल तर नमूद करायचं आहे, अन्यथा नाही करायचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे कौटुंबिक इतिहास म्हणजे आपले ह्यात असलेल्या लोकांची वय इथं लिहायचं आहे आणि प्रकृतिमान, आणि जर वारले असतील तर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. आता इथं आपण वडिलांचं लिहूया. माझ्या वडिलांचं वय आत्ता आहे अंदाजे 65. तब्येत कशी आहे? चांगली. आईचं वय मृत्यूसमयी वय होतं 40 वर्ष आणि मृत्यूचं कारण 2006 अपघात. जे कारण आहे ते लिहायचं आहे. अपघात असेल, नॉर्मल असेल. भाऊ 0. बहिणीचं वय इथं लिहायचं आहे. बहीण 2 वर्षांनी मोठी. तब्येत चांगली. मिसेसचं वय लिहायचं आहे इथं. तब्येत चांगली. मुलं किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत. एकाचं आहे 7, एकाचं आहे 3. चांगली. इथं कॉमा दिलेला आहे. जर ज्याची पॉलिसी काढतोय ती व्यक्ती जर लेडीज असेल तर इथं हे प्रश्नाचे उत्तर द्यायची आहेत. स्त्री विमादानासाठी आपण सध्या गरोदर आहात का? आता हे माझं आहे म्हणून मी कट करतो, तरी पण वाचून दाखवतो. शेवटच्या बाळणपणाची तारीख लिहायची आहे इथं. लेडीज जर असेल तर तिचं सगळ्यात लहान मुलाची जन्मतारीख विचारायची आपण या ठिकाणी. कधी गर्भपात किंवा भ्रूणपात झाला होता का? किंवा सिझरियन झाले आहे का? सिझर डिलिव्हरी झाली आहे का? हो किंवा नाही इथं लिहायचं आहे. आणि स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला कधी घेतला आहे का? कुठले फेमिनाईन काही उपचार वगैरे चालू आहेत का? ते तिथं येस असेल तर येस करायचं. या ठिकाणी पतीचं पूर्ण नाव, त्यांचा व्यवसाय आणि वार्षिक उत्पन्न नमूद करायचं आहे. आणि लेडीज असल्यामुळे त्यांच्या पतीच्या इथं पूर्ण पॉलिसीची डिटेल्स सांगणार आहेत या ठिकाणी. आता मी इथं माझा भरतोय त्यामुळे इथं कट केलेलं आहे. त्यानंतर इथं पॉलिसी धारकाची सही. पेज क्रमांक 8 संपला. त्यानंतर पुढच्या पानावरती इथं प्रस्तावकाचे घोषणापत्र आहे. पॉलिसी ज्याची काढते त्याचं घोषणापत्र येतं. इथं पॉलिसी धारकाचं नाव येणार. मी अशी व्यक्ती जिच्या आयुष्यावरील विमा, हे पूर्ण तुम्हाला माहिती आहे. इथं वापस पुन्हा प्रस्तावकाची सही येणार. इथं विटनेसची सही म्हणजे इथं एजंटची सही येणार. एजंट साईन.
अँड इथं पत्ता वगैरे टाकायचा. आता ही जर सही मी मराठीमध्ये केली असेल तर इथं एजंटनी वापस एकदा सही करायची की बाबा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी इथंच हे पूर्ण वाचून दाखवलं आणि सही केली. म्हणजे एजंटनी सही इथं सुद्धा करायची आणि इथं सुद्धा करायची आहे. पॉलिसी होल्डरने फक्त इथंच करायची आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे, मी असे प्रमाणित करतो की प्रस्तावावर व अन्य कागदपत्र मजकूर मला श्री डॅश यांनी पूर्णपणे समजावून सांगितलं असून मला संभाव्य कराराचे महत्त्व समजले आहे. मला वाचून दाखवलं. हे जर येत नसेल तर अन्यथा काही आवश्यकता नाही आहे. त्यानंतर पेज क्रमांक 10 वरती आपण आलो. इथं एकदा तिथं दिलेलं आहे घोषणा कराराची स्वाक्षरी. त्याच्यानंतर विमा कायदा 1938 मधील कलम 45 दिलेला आहे. इथे एक साईन लागणार आहे. ही जुन्या फॉर्मवरती पण होती. आणि नंतर विमा कायदा 1938 कलम 41 या ठिकाणी एकदा साईन लागणार आहे. इथं एजंटची साईन लागणार आहे. एजंट साईन. पुढचं पान आहे पेज नंबर 12 वरती. जर आता इथं काय दिलेलं आहे, एजंट कॉन्फिडन्शियल रिपोर्ट ECR जो आपण भरतो ना तो एजंटनी भरायचा आहे. इथपर्यंत फॉर्म आधी भरला पार्टीने, आता इथून भरायचा आहे एजंटनी. ते आपण इथं बघूया. आता इथं आपण एक XYZ एजंटचं नाव घेऊया. संदीप जुंद्रे 15,578,997. इथं डेव्हलपमेंट ऑफिसरचा कोड टाकला आपण. या दोनच गोष्टी इथं नमूद करायच्या आहेत. बाकी इथं काही नाही. विकास अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा तर आपण इथे नमूद करू शकतो, तसं काही आवश्यकता पडत नाही. आता पुढचा प्रश्न आहे योजनेविषयी माहिती. प्रस्तावक व ज्याचा विमा उतरायचा आहे त्याचे नाव, ज्याची पॉलिसी काढायची त्याचं नाव इथे येणार आहे. म्हणजे हे एजंट लिहून देणार आहे. त्याच्यानंतर प्रस्तावकाचं वय 36. कुठला टेबल दिलेला आहे आपण पार्टीला कुठला टेबल दिला ते तिथे नमूद करायचं आहे. पाठीमागे पाहू आपण. 936/25 936/25 16. विमा रक्कम आहे 5 लाख. प्रस्तावित योजनेच्या अटी आपण विमा उतरवायचा आहे त्याला समजावून सांगितले आहेत काय? होय. याचं उत्तर होईल. ज्याचा विमा उतरायचा आहे त्याच्या विमा उतरण्याच्या हेतूशी प्रस्तावित योजना सुसंगत आहेत काय? होय. म्हणजे आपण त्याचा पूर्ण असेसमेंट केलेला आहे, किती इन्शुरन्स वगैरे आहे ते. प्रस्तावक जिचा विमा उतरायचा आहे तिला प्रस्तावित योजना लाभाचे उदाहरण दिले आहे काय? म्हणजे एखादा आपण एक्झाम्पल याच्यामध्ये दिलं आहे का, असे प्रश्न विचारलेले आहेत. त्याचं उत्तर होय येतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो प्रस्तावक जिचा विमा उतरायचा आहे त्यांची माहिती. प्रस्तावक विमा उतरायचा आहे त्याला तिला आपण कधीपासून ओळखता? एजंट यांना कधीपासून ओळखतो? आता ही व्यक्ती मला गेली 5 वर्ष झालं ओळखतीये. अंदाजे टाकला आपण इथं 5 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले त्यांच्याशी नाते आहे का? नाते असेल तर येस करायचं, नसेल तर नाही असं लिहायचं आहे इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रस्तावक ज्याचा विमा उतरायचा आहे त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे? मगाशी लिहिलं होतं ते पॉलिसी होल्डर लिहितो, इथे एजंट पॉलिसी होल्डरबद्दल लिहितोय. एजंटच्या माहितीनुसार BA आहे. आता पार्टी भारतीय वंशाची आहे का, म्हणजे इंडियन नागरिक आहे का इथं लिहायचं भारतीय. राजकारणामध्ये आहे का? इथं पुढचा प्रश्न ही व्यक्ती राजकारणामध्ये आहे का? नाही. त्याच्यानंतर आहे प्रस्तावक ज्याचा विमा उतरायचा ती व्यक्ती कुठल्याही अतिरेकी कारवायांशी संबंधित आहे का? याबाबत आपले समाधान झाले आहे का? म्हणजे आम्ही समाधानी आहोत की ही व्यक्ती कुठल्याही टेररिस्ट कारवायांशी संबंधित नाही, अतिरेकी कारवायांसोबत. प्रस्तावकाच्या KYC PML नुसार सर्व अटी पूर्तता केली आहे का? होय. यापुढे पेज नंबर 13 वरती आता 3 नंबरचा प्रश्न आहे विमा प्रतिनिधी केलेले प्रस्तावकाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण. म्हणजे उत्पन्नाचा निश्चित स्रोत. कुठलं उत्पन्न येतं याला? नोकरीमधून येतं. नोकरी व्यवसाय यामधून मिळणारे उत्पन्न. नोकरीमधून किती भेटतात? 6 लाख असं आपण तिथं नमूद केलं होतं. हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे का? नाही आहे. अन्य स्रोतामधून काही उत्पन्न आहे का? नाही आहे. वर नमूद केल्या उत्पन्नाचा कुठला पुरातापासून पाहिले का? हो, आम्ही पासबुकवरती इथं पासबुक लिहायचं आहे, म्हणजे आम्ही पासबुक पाहिलं आहे बाबा.
या ठिकाणी फॉर्म 16 किंवा ITRची काही गरज नाही, त्यामुळे इथं काही गरज या ठिकाणी येत नाही, बँक तपशील नाही येणार. नियुक्तीपत्रानुसार पगार आपल्याला जेव्हा मोठे टर्म प्लॅन वगैरे काढतो त्यावेळेस याची नोंद आपल्याला आवश्यकता असते. सध्या या 5 लाखाच्या जीवनलाभसाठी तर याला गरज नाही आहे. संधी लेपकाल वगैरे. आता इथं पॅन नंबर विचारलेला आहे, इथं पॅन नंबर टाकायचा आहे. असेल तर ठीक आहे, अदरवाईज काही गरज नाही. प्रस्तावक ज्याचा विमा उतरायचा आहे त्याचा तिच्या आर्थिक स्थितीचा आपण समाधानी आहेत काय, म्हणजे फायनान्शियल कंडिशन चांगली आहे काय, होय. त्याच्यानंतर क्रमांक 4 आहे आधीच्या विम्यासंबंधी अन्य विमा कंपन्यांकडील पॉलिसीची माहिती. प्रस्तावक ज्याचा जिचा विमा उतरायचा आहे त्याच्याशी तिच्याशी आपण पूर्वीच्या पॉलिसीत चर्चा केली आहे काय, व गेल्या 3 वर्षात एकही पॉलिसी बंद पडली नसल्याविषयी आपण खात्री केली आहे काय, होय खात्री केली आहे, चर्चा केली आहे. त्याच्यानंतर प्रस्तावक ज्याचा जिचा विमा उतरायचा आहे त्याचा एखादा विमा प्रस्ताव कुठल्याही पॉलिसीचा, म्हणजे LIC असो किंवा प्रायव्हेट असो, प्रलंबित केला आहे, नाकारला आहे, रद्द केला असेल तर तसं काही तुम्हाला माहिती आहे काय, नाही, असं काही झालेलं नाही आहे आणि माहीत पण नाही आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रस्तावक ज्याचा विमा उतरायचा आहे त्याचे नेहमीचे प्रकृती कसे असते. आपण गुड लिहितो ना तर वेळेस चांगले. त्या व्यक्तीस कुठले शारीरिक व्यंग आहे का, नाही. त्याचे एखादे आजारपण, जखम, शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय तपासणी झाली असल्यास माहीत आहे काय, नाही. प्रस्तावक जिचा विमा उतरायचा त्याची उंची किती आहे, मग अशी आपण इथं नमूद केली होती 169 सेंटीमीटर. वजन आहे 74 kg. त्याची किंवा तिची व्यावसायिक आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, सवयी किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीची जोखीम वाढू शकते याविषयी आपल्याला माहीत आहे काय, नाही. अन्य माहिती काही नाही. त्याच्यानंतर शेवटचं काम इथं डायरेक्ट आता एजंटची इथं सही येणार आहे. इथं एजंटनी सही करायची आहे. इथं सही करतानाची तारीख आणि स्थळ लिहायचं आहे. फॉर्म एजंटनी भरला इथपर्यंतच भरायचा. याच्या पुढे विकास अधिकारी किंवा ब्रँच मॅनेजरच्या सह्या असतात. फॉर्म संपला.